नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस अतिशय दुःखाने भरलेला असा आहे. सकाळची सुरुवातच अतिशय वाईट झाली. मी टेलिव्हिजन बघत होतो तेव्हाच ही बातमी आली आणि ही दृश्य बघितली विमान पडल्याची. तेव्हाच मला लक्षात आलं की काहीतरी भयंकर घटना घडलेली आहे आणि या अपघातातनं कोणी जिवंत राहिलेलं असणं शक्य नाही. आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते. आजच्या दिवसभर अजितदादांविषयीच्या बातम्या आपण पाहिल्या असतील. शोकाकुल जमाव पाहिला असेल, समाज पाहिला असेल, डबडबलेल्या डोळ्यांचे नेते पाहिले असतील आपण. मग त्यात हसन मुश्रीफ, अनिल देशमुख असतील, अमोल मिटकरी असतील, अनेक जण. मला आठवते की अशाच प्रकारचा जनसमुदाय, जनसागर हा गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला, अपघाती मृत्यू. तेव्हा प्रचंड जमाव जमलेला होता. ज्यावेळी प्रमोद महाजन यांना गोळी मारण्यात आली आणि त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या अंत्ययात्रेच्या दिवशी मी त्या ठिकाणी होतो आणि जनसमुदाय प्रचंड होता. त्याचप्रमाणे विलासराव देशमुख, आबा पाटील यांच्या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला होता. आज अजितदादांच्या या एक्झिट नंतर त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी शेअर करायच्या आहेत. अनेक किस्से आहेत त्यांचे, पण असं वाटतं की अजितदादांसारखा तडफदार नेता, जो लोकात जाऊन काम करणारा नेता आहे, रिझल्ट ओरिएंटेड काम करणारा आहे, जो डेव्हलपमेंटचं राजकारण करणार आहे. आज विकासाची भाषा खूप लोकप्रिय आहे, पण ती लोकप्रिय होण्याच्या अगोदरपासून शरद पवार करत होते. ज्या पद्धतीने बारामतीचा विकास केला आणि तो बारामतीचा विकास अजितदादांनी पुढे नेला. अजितदादा नसते तर बारामतीमधल्या अनेक संस्थांना ज्या प्रकारचं बळ मिळालं, मग त्या कृषी संशोधन संस्था असतील, त्यांच्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या त्यांच्या संस्था असतील, शिक्षण संस्था असतील, त्यांना बळ अजितदादांनी दिलं. कारण अजितदादा हा संपूर्ण बारामतीचा किल्ला, म्हणजे बारामतीचा गड सांभाळत होते. अजितदादा जनाधार मोठा होता त्यांचा, प्रचंड काम करायचे, कामाचा उरक चांगला होता. प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये लक्ष घालून तो वेळेत पूर्ण होईल यासाठी ते धडपडत असत. त्यांची शिस्त, वेळेवर काम करण्याची पद्धत, फाईलचा निपटारा, पहाटेचं म्हणजे सकाळी 6 पासून कामाला लागणं, अपॉइंटमेंट्स देणं तेव्हाच्या, मग भले ते मुंबईमधल्या शासकीय निवासस्थानी असतील किंवा पुण्यामध्ये ते जातात पालकमंत्री म्हणून, तेव्हा दर शुक्रवारी पुण्याला जाणं असेल, प्रत्येक ठिकाणी वेळेवर जाणं, अपॉइंटमेंट्स ज्या दिलेल्या आहेत त्या पाळणं आणि प्रत्येकाचं काम होईल असं बघणं, ही त्यांची खासियत होती. असा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले ते, आणि त्यांना वाटत होतं की आपण मुख्यमंत्री व्हावं. सत्तेच्या राजकारणात असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं, पण अजितदादा जर मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक कामं मात्र उभी केली असती, याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आणि अजितदादा हे कुठल्याही प्रकारे विद्वेषी राजकारण करणार नव्हते. महायुतीमध्ये जाऊन सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकर हेच विचार आम्हाला मान्य आहेत हे ठासून सांगत होते. त्यांनी ते विचार बदलले नाहीत आपले. जेव्हा विशाळगडावर काही गोष्टी घडल्या, धर्मांध राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा अजितदादांनी तिथे जाऊन अल्पसंख्य समुदायाला आधार दिला.
आणि आपलं राजकारण शरद पवारांच्या किंवा यशवंतरावांच्याच विचारांचं आहे, होतं आणि यापुढे राहील असं त्यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर मी महायुतीबरोबर गेलो असलो तरी मी भारतीय जनता पक्षामध्ये माझं अस्तित्व विलीन करणार नाही, मी मरेपर्यंत एनसीपीतच राहणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि तसं ते खरं करून दाखवलं. एनसीपीतच होते, एनसीपीचे प्रमुख होते ते. मी तुम्हाला त्यांचे काही गोष्टी सांगणार आहे ज्या फारशा लोकांना माहीत असतील असं नाही. एक दिवस ते सह्याद्री गेस्ट हाऊसवर होते. तिथे एका रूम मध्ये ते त्यांचं काम करत होते आणि तेव्हाच सह्याद्री शासकीय अतिथीगृहात दुसरीकडे एक कार्यक्रम चालू होता आणि अजितदादांच्या केबिनच्या बाहेर बरेचसे व्हिजिटर्स होते. दुसरा जो कार्यक्रम होता त्यामध्ये MEDC म्हणून एक संस्था आहे, त्याचे कार्यकारी संचालक चंद्रहास देशपांडे हे तिथे होते आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण इथे आहोत पण दुसरीकडे अजितदादांच्या केबिन बाहेर मृणालताई गोरे या एका कोपऱ्यात बसलेल्या आहेत. बाहेर केबिन मध्ये बरीच गर्दी आहे, बाहेर गर्दी आहे. मृणालताईंनी आत घुसण्याचं काही काम केलं नाही कारण त्या अत्यंत सभ्य सुसंस्कृत अशा राजकारणी. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट, मृणालताई आज हयात नाही. चंद्रहास देशपांडे यांनी केबिन मध्ये जाऊन सांगितलं की हो मृणालताई इथे बाहेर बसलेले आहेत. अजितदादा म्हणे काय काय आहे ते म्हणे मृणालताई बाहेर बसलेत. हा असं करून अजितदादा उठून बाहेर आले आणि मृणालताईंना भेटले. काय कामे आत घेतलं ते. मी मृणालताईंसारखा इतक्या मोठ्या नेत्या आपल्या केबिन बाहेर बसलेल्या आहेत, याला म्हणतात की एक सुसंस्कृतपणा राजकारणातला. आणि शरद पवार आणि मृणालताई यांचा मोठा संघर्ष झाला पण शरद पवारांनी सुद्धा त्यांचा नेहमीच आदर केला. आणि आज जे राजकारणामध्ये दिसतंय तशा प्रकारचं एकमेकाच्या विरोधातलं वाटेल ते बोलण्याचं जे स्वातंत्र्य आज घेतलं जातं तसं तेव्हा त्यांनी घेतलं नाही. उलट मृणालताईंचा आदरच ठेवला शरद पवारांनी. तोच संस्कार जो आहे यशवंतरावांचा संस्कार तो आणि काकांचा संस्कार अजितदादांनुसार झालेला आहे, हे आपण लक्षात घ्या. त्यानंतरची एक गोष्ट आहे ती एक हाऊसिंग सोसायटी आहे, गृह सोसायटी. त्या सोसायटीचे लोक आले आणि त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि मग दादांना कोणीतरी सांगितलं की हे RSSचे लोक आहेत सगळे. दादा म्हणाले काय झालं काय त्याच्यामुळे. मी शासनामध्ये, मी सरकारमधला मंत्री आहे, मी सगळ्यांचा मंत्री आहे. मग त्यांनी सहकारी जे संस्थांचं जे कार्यालय आहे, रजिस्ट्रार म्हणा किंवा कोण जे आहेत त्यांना फोन केला आणि सांगितलं की यांचं काम कायदेशीर जे असेल ते तुम्ही करा आणि कोणत्या विचारांचे वगैरे काही बघायचं नाही. केवढा हा दिलदारपणा आणि उमदेपणा होता. विरोधकांची कामच काही करायची नाहीत, त्यांना भेटही नाकारायची असला उद्दामपणा त्यांनी कधी केला. विद्याधर अनास्कर जे राज्य सहकारी बँकेचे आज प्रमुख आहेत, बँकिंग तज्ज्ञ आहेत, त्या अगोदरच त्या राज्य सहकारी बँकेवरती होते. त्यानंतर मला वाटतं महाविकास आघाडीचं सरकार फडणवीसांच्याच काळात त्यांची नेमणूक झाली. फडणवीस मुख्यमंत्री असताना 2014 ते 19 दरम्यान, कारण राज्य सहकारी बँकेवरती प्रशासक नेमण्यात आला होता. मग ज्यावेळी विद्याधर अनास्कर त्या ठिकाणी होते, सरकार बदलल्यावर वाटलं की बाबा आपल्यालाही बदललं जाईल, पण अजितदादांनी तसं केलं नाही. अजितदादा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री दोन्ही होते, त्यांच्या हातात सत्ता होती आणि एकेकाळी राज्य सहकारी बँकेवरती अधिराज्य होतं अजितदादांचं, पण अजितदादांनी तसं केलं नाही. अनास्कर यांनी एक सुधारणा केली त्याच्यामध्ये की जो एक बँक गटातनं 12 संचालक तिथे निवडून येतात
निवडून आणले जातात. त्यांनी एक सुधारणा अशी केली की 12ची संख्या 6 वरती आणली. त्याला बराच लोकांचा विरोध होता, राजकीय विरोध होता, की म्हणजे त्यांना अनेकांना तिथे जायचं असतं. पण अजितदादांनी मात्र ही सूचना योग्य आहे असं करून त्यांना पाठिंबा दिला. म्हणजे आपली माणसं घुसवण्यासाठी वाटेल तेवढे संचालक वशिलेंनी घुसवणं हे अजितदादांनी केलं नाही. बँकेच्या हिताचं काय ते पाहिलं. त्यानंतर एकदा जिल्हा बँकांच्या संबंधी एक मार्गदर्शनाचं एक शिबिर होतं काहीतरी जिल्हा बँकांची शिखर बँक म्हणजे राज्य सरकारी बँक अनास्करांनी मला वाटतं आयोजित केलं. अनास्करांनीच या गोष्टी सांगितलेल्या. तर मला वाटतं यशोदामध्येच होतं ते पुण्याच्या. त्या ठिकाणी अजितदादांना जेव्हा कळालं त्या अजितदादांना काही मार्गदर्शनाची गरज नव्हती. पण अजितदादा तिथे गेले आणि 4 तास अनास्करांनी जे काही बँकिंग बद्दल सांगत होते अजितदादा ते ऐकत होते. मला सगळं माहिती आहे, तुम्ही काय शिकवताय, मी उपमुख्यमंत्री, मी मंत्री आहे, असा विचार अजितदादांनी केला नाही. माणसाचं शिक्षण सतत चालूच ठेवलं पाहिजे त्यांनी आणि तो एक प्रकारे तो संस्कार इतरांवरती अजितदादांनी तिथे केला. सहकार परिषदेचे एक अध्यक्षपदी अनास्करांची जेव्हा निवड झाली आणि त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो, त्यावेळी सुद्धा त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी अजितदादा त्यांच्या विनंतीवरून आवर्जून उपस्थित राहिले. हे महत्वाचं आहे. म्हणजे सामान्य कार्यकर्ता असो, आपल्या मतदारसंघातला कोणी असो, एखादा नेता असो, त्याच्या विनंतीचा आदर करणं हे अजितदादांनी कर्तव्य मानलं आणि प्रेमाने करायचे ते. त्यांचा आवाज असा कडक आवाज होता, असं वाटायचं की रागाने काय बोलतायत का, तसे रागाने ते बोलायचे नाही. आवाजच तसा. एकदा अजितदादा म्हणाले माझा आवाजच तसा आहे, फडणवीस म्हणाले यांचा आवाजच तसा आहे, पण तसं त्यांच्या मनात काही नसतं. आज फडणवीस सुद्धा आतून हल्ले होते, गहिवरून आले होते त्यांना. आणि या सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यामध्ये लोकांच्या मनामध्ये इतके विकृत विचार असतात काही वेळा की प्रत्येक गोष्टीचं काहीतरी ते त्याच्यामध्ये काहीतरी राजकीय अर्थ शोधत बसतात. इतके वर्ष सहवास झाल्यानंतर फडणवीसांना गहिवरून येणं स्वाभाविक आहे. त्यांचे आणि अजितदादांचे संबंध चांगले होते, भले त्यांची विचारसरणी काही असो. मी अनेकदा फडणवीसांवर टीका करतोय, पण सोशल मीडियावरती अत्यंत वाह्यातपणे लोक व्यक्त होतात. लोकांच्या डोक्यात असं विष भिनलेलं आहे, एक प्रकारे मनोविकृती शैली आहे समाजामध्ये, ती कमी होण्याची गरज आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की धंगेकर जे आहेत पुण्याचे, रवींद्र धंगेकर माजी आमदार, ते जेव्हा पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाले पुण्याला कसब्यातून, मग ते विधानसभेत गेले. ते अगोदर नगरसेवक अनेक वेळेला राहिलेले, विधिमंडळाचा कामकाजाचा त्यांना अनुभव नव्हता. काहीतरी पुण्याच्या प्रश्नावरती चर्चा सुरू होती आणि त्यावेळी धंगेकरांना बोलायचं होतं. धंगेकर सारखा हात वर करत होते, विधानसभाध्यक्ष लक्ष देत नव्हते, त्यांचं लक्ष जात नव्हतं आणि हो 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 असं म्हणत होते. काँग्रेसच्या विधिमंडळ, तेव्हा काँग्रेसमध्ये होते धंगेकर, आता ते शिंदे सेनेत आहे. काँग्रेसचे विधिमंडळातले नेते म्हणत होते सभाध्यक्षांना, अरे यांना बोलायची संधी द्या, पण संधी मिळत नव्हती. त्यावेळी अजितदादांनी हे पाहिल्यानंतर अजितदादा उठून उभे राहिले आणि सांगितलं की हे नवीन सदस्य आहेत, विषय पुण्याचा आहे, त्यांना बोलायची कृपया संधी द्या. आणि मग त्यांना संधी देण्यात आली. म्हणजे फक्त स्वतःच मोठेपण जपणं, स्वतःची संधी शोधणं असं न बघता, आपल्या बरोबर जे म्हणजे महाविकास आघाडी होती तेव्हा, अजितदादा
उपमुख्यमंत्री होते तेव्हा, आणि तेव्हा आपल्या बरोबरच्या पक्षाच्या, आपला जो सहकारी पक्ष आहे त्याच्या सदस्यांना बोलून दिलं पाहिजे, ही भावना अजितदादांची. त्यामध्ये पुण्याचे दंगेकर असल्यामुळे त्याबद्दल आपुलकी. दंगेकरांचं काम बघून अजितदादांची त्यांची एक दोस्ती झाली, आणि ते आपल्या कार्यकर्त्यांना म्हणायचे की मला पैसेवाले कार्यकर्ते नकोयत, आता दंगेकरांसारखे काम करणारे कार्यकर्ते पाहिजे. केवळ सत्ता मिळवायची आणि पैसा मिळवायचा असे कार्यकर्ते कामाचे नाही आहेत, असं अजितदादा म्हणाले. हे लक्षात घ्या. दंगेकरांच्या पोटनिवडणुकीच्या वेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, रोड शो घेतला त्यांच्यासाठी. हे खूप महत्वाचं आहे. आपल्या सहकारी पक्षामध्ये असूनही तो काय माझ्या पक्षाचा नाही, मी कशाला करू, असं अजितदादांनी मानलं नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळी एक वादग्रस्त विधान धरणातल्या पाण्याच्या संदर्भात अजितदादांनी केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण चूक केली. आता ग्रामीण भागामध्ये बोलताना त्याचं समर्थन करण्याचं गोष्ट नाही. बोलताना ते काय म्हणाले की धरणात पाणी नाही, मी आणू कुठून, आणि मग ते ग्रामीण ढंगात काहीतरी बोलून गेले. ते विधान वादग्रस्त होत, पण मूळ काय त्यांना सांगायचं होतं ते बघा. पण त्याचा एक वेगळा अर्थ लावून त्यांच्या विरोधात फार मोठा प्रचार झाला त्यावेळी, आणि त्याच्यामध्ये ज्यांनी त्याचा चुकीचा म्हणजे अर्थ लावून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये जे लोक होते ते त्यांच्याबरोबरच अजितदादांना पुढे महायुतीत त्यांच्याबरोबर ते गेले, हे भाजपवाल्यांवर. पण प्रश्न मूळ त्यांचा उद्देश तसा नव्हता, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी की एकदा जाहीर सभेमध्ये त्यांनी आर तथा आबा पाटलांना सांगितलं की तंबाखू सोडा आणि असं तंबाखू खाऊ नका म्हणून. त्यावरून देखील अजितदादांच्या विरोधात फार मोठी वक्तव्य झाली. विशेषतः चॅनलवाल्यांनी 30 विधानं दाखवली. त्यावेळी आबा स्वतः म्हणाले, अरे ते माझे ज्येष्ठ नेते, माझे सिनियर नेते आहेत, मला बोलण्याचा त्यांना अधिकार आहे, काय चुकीचं बोलले ते. आणि दुर्दैवाने आबांचं निधन झालं. ते खूप तंबाखू खायचे, कॅन्सर निधन झालं. पण आपल्या इतर सगळ्या सहकार्यांना निर्व्यसनी राहण्याचा सल्ला देणं, किंवा गाड्या फार वेगाने चालवू नका, हुंडा घेऊ नका, अशा अनेक गोष्टी अजितदादा सांगत असत. कार्यकर्त्यांवर एक प्रकारे संस्कार करत असत. ज्या धरणाच्या वक्तव्यानंतर दादांनी 3दा माफी मागितली, पण ती इमेज त्यांच्या मागून सुटली नाही. ती इमेज त्यांना चिकटलीच. पुण्यामध्ये दादोजी कोंडेवांचा पुतळा हटवण्याचं जे काम झालं ते दादांमुळे झालं, अजितदादांमुळे. आणि त्यामुळे एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं एक जे वेगळं पान होतं ते तिकडनं बाहेर काढलं गेलं. लोकांचा काही गोष्टींबद्दल राग होता, रोष होता, आणि त्या दृष्टिकोनात एक जे पाऊल आहे ते टाकण्यासाठी पूर्ण पाठिंबा अजितदादांनी दिला होता, हे आपण लक्षात घेतलं. दुसरी गोष्ट, एक आज सकाळी काय झालं, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक जे आहे त्याचे एक संचालक सुनील चांदरे हे माझे स्नेही आहेत. मी ज्यावेळी बातमी ही बघितली की अपघात झालाय, म्हणून मी त्यांना ताबडतोब फोन केला की अरे काहीतरी आघाडीत घडलं नाही ना. तेव्हा त्यांचा फोन बिझी होता. पुन्हा लावला मी, तेव्हा ते आमचा दादा गेला हो असा करून त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. त्यांना बोलवे ना. मी म्हटलं जाऊ देत, फोन ठेवा, तुम्ही शांत व्हा. ती पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक
दादांनी फार उंचावरती नेऊन ठेवली डिपॉझिटच्या बाबतीत, कर्जांच्या बाबतीत. आणि दादांचं सतत चांदेले नेहमी मला सांगायचे की कठोर शिस्त, बँकेला ते शिस्त आणली त्यांच्या नेतृत्वाखाली. ते विचारायचे, बारीक सारीक गोष्टी विचारायचे बँकेबद्दल. आणि रमेश अप्पा थोरात जे अध्यक्ष बँकेचे आहेत, अध्यक्ष म्हणून राहिलेले, त्यांनी दादांना बँकेत अनेक वर्षांपूर्वी दादांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये या, तुम्ही नेतृत्व करा, अशी सूचना केली. आणि दादांनी त्या बँकेचा अभ्यास सगळा केला. आणि मग शेतकऱ्यांची कर्जाची जी जी काही गरज आहे, कोणकोणत्या प्रकारच्या गरजा त्यांच्या आहेत, त्याप्रमाणे त्यांना कर्ज दिली पाहिजेत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे कर्ज वाटप सुरू केलं. आणि थकीत कर्ज अत्यंत कमी, NPA कमी बँकेचा, बँकेचे राखीव निधी चांगले, अशा अत्यंत चांगल्या अवस्थेत त्यांनी बँक ही नेऊन ठेवली. काही वर्षांपूर्वीच बँकेचा पुणे जिल्ह्यामध्ये शेड्यूल बँकेत 3रा क्रमांक होता. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ज्याप्रमाणे चांगल्या अवस्थेत आहे, त्याचप्रमाणे अनेक संस्थांना त्यांनी उभारी दिली. एक गंमत सांगतो तुम्हाला, शिस्त किती असायची अजितदादांची. एका मित्राने किस्सा सांगितला की शरद पवार यांच्या कुटुंबियांचा एक मेळावा होता, स्नेह मेळावा होता. आणि त्याला सुरेश वाडकरांना बोलवलं होतं. काहीतरी संध्याकाळचा कार्यक्रम होता आणि सुरेश वाडकर त्याला आले उशिरा कार्यक्रमात. त्यांचं गायन होतं. शरद पवार येऊन बसले होते, बराच वेळ झाला आणि सुरेश वाडकर आले. तेव्हा ते म्हणाले, काही प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे आता मी करतो. तेव्हा अजितदादांनी नापसंती थेट व्यक्त केली. आता ताबडतोब तुमचा कार्यक्रम सुरू करा असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट की साहेब येऊन बसले, अर्धा पाऊण तास झाले, तुम्ही आला नाही. आणि सुरेश वाडकर आहे का काही त्यांनी काही पाहिलं नाही. पण हे त्यांनी, हा जो वेळेचा आग्रह आहे तो अतिशय महत्वाचा आग्रह आहे. शिस्त असलीच पाहिजे. आणि म्हणून अजितदादांची कामं वेळेवर होत असत. काम जर होणार असेल तर होईल म्हणून सांगणार, नाही बघू, उद्या या, परवा या, विचार करू, असली उत्तरं त्यांच्याकडे नव्हती. अनेकदा ते सरळ सांगायचे, हे काम होणार नाही, ते नियमात बसणार नाही, स्पष्ट सांगायचे. दुसरं म्हणजे अनेक राजकीय नेत्यांकडे बिनकामाचे लोक येऊन बसतात, गप्पा मारतात, इतर पक्षाबद्दल किंवा अन्य ठिकाणच्या गोष्टींबद्दल गॉसिप सांगतात, काहीतरी कंड्या सांगतात. अजितदादांच्याकडे बिनकामाचा आलेला माणूस चालायचा आहे, काम काय ते विचारायचं. त्यांना वेळ नव्हता ना, आणि कामाचा निपटारा तर व्हायला पाहिजे. मला आठवते की अजितदादांचा सभ्यपणा किंवा शरद पवारांचा सुद्धा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना उद्धव ठाकरे तर म्हणाले होते की अनेक वर्ष मी भारतीय जनता पक्षाबरोबर काढली, आम्ही काढली, शिवसेनेने काढली, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमचा कधी संबंध आले, पण त्यांनी ज्या प्रकारे मला सहकार्य केलं, ज्या प्रकारे सलोखा ठेवला, ज्या प्रकारचे संबंध ठेवले, तसे भाजपच्या नेत्यांशी जे संबंध माझे नव्हते, इतके आता संबंध चांगले. आणि अजितदादांचं मला पूर्ण सहकार्य होतं. उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर सुद्धा जेव्हा अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळी अजितदादांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे त्यांच्याकडे गेलेले होते. अजितदादांनी उद्धव ठाकरेंबद्दल कधीही अपशब्द काढला नाही. एवढंच कशाला की 1991 साली त्यांना जेव्हा लोकसभेचं तिकीट मिळालं, पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य झाले, त्यावेळी राजीव गांधींमुळे मला हे तिकीट मिळालं हे त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि पुढेही काँग्रेसच्या काही चांगल्या गोष्टी अगदी त्या महायुती सरकारमध्ये गेल्यानंतर सुद्धा ते सांगत असत. कधीही काँग्रेस, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वाटेल तशी जी टीका केली जाते,
विरोधकांवर पॉलिटिकल टीका करायला हरकत नाही, पण व्यक्तिगत टीका निंदा नाराजगी अजितदादांनी कधीही केली, कोणाबद्दलच केली नाही. अगदी शिंदेबद्दल केली नाही, विरोधात असताना फडणवीसांबद्दल केली नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. त्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि ते आजारी होते काही काळ, त्या काळामध्ये करोना होता आणि मग लिक्विड ऑक्सिजन हा साठा कमी होता. स्वतः अजितदादांनी अनेक उद्योजकांना फोन करून त्याची व्यवस्था केली, त्याच्या डिस्ट्रीब्युशनची व्यवस्था केली ऑक्सिजनच्या. त्यामुळे असंख्य लोकांचे प्राण वाचले हे लक्षात घ्या. आणि गंमत सांगतो मला, केंद्रीय आरोग्य खातं तेव्हा गाईडलाईन सांगायचे की मास्क वापरायला पाहिजे, किती दिवस मास्क वापरायचा, अंतर किती ठेवायचं, त्या तंतोतंत ज्या काही नियमांचं पालन अजितदादा करायचे. कोणीही भेटायला गेलं ते मास्क लावायचे. जे भेटायला आलेले अनेकदा मास्क लावत नसत, मग अजितदादा कधी कधी रागवायचे. आणि अजितदादा त्या काळामध्ये खूप फिरत असत, लोकांचे जे करोनाच्या पेशंटचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी खूप फिरत असत. राजेश टोपे फिरत असत. या सगळ्यांच्या एक सहकार्याने आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व होतं, त्यामुळे करोनातले प्रश्न बरेचसे कमी झाले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक सांगतो तुम्हाला की शांताराम जाधव नावाचे अर्जुन विजेते म्हणजे कबड्डीपटू, तर वाघोलीला एक कबड्डीची स्पर्धा होती, वाघोलीला पुण्याजवळ. अजितदादा खो खो आणि कबड्डी असोसिएशनचे सुद्धा प्रमुख होते. म्हणजे शरद पवारांचाच वारसा त्यांच्याकडे आला. त्या कबड्डी स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून 1.5 तास थांबले ते. शांताराम जाधव यांनी आवर्जून उल्लेख केलाय त्याचा. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, मंत्री संत्री सगळे गाड्यात मधनं फिरत असतात, पण खो खोचे किंवा कबड्डीचे जे पदाधिकारी ते सामान्य परिस्थितीतले असतात. ते काय क्रिकेटवाल्यांप्रमाणे त्यांना खूप पैसा मिळतो, मानधन मिळतं अशातला भाग नाही. आता ते कबड्डी लीगमुळे हा भाग वेगळा, पण सर्वसामान्यतः अशी गोष्ट आहे. तर कबड्डीचा आणि खो खोचा प्रसार करण्यासाठी, देशी खेळांचा प्रसार करण्यासाठी कार्यकर्ते फिरतात राज्यात. कबड्डी असोसिएशन जी संघटना आहे त्यांना फिरण्यासाठी गाडी पाहिजे, हे अजितदादांच्या लक्षात नाही. स्वतःचे पदरमोड करून ते जायचे फिरायचे. अजितदादांनी त्यांना इनोवा गाडी दिली. आणि मला आठवते की तशाच प्रकारची गाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्हा अध्यक्ष असतील त्यांना अजितदादांनी मला वाटतं 35-40 गाड्या दिल्या होत्या. बरीच टीका झाली त्याच्यावर, त्यावेळी हे गाडी कशाला दिली, पैसे आले कुठून. पण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची गरज लक्षात घेऊन त्यांची व्यवस्था करणं हे काम अजितदादांनी केलं. इतर अनेक पक्षांचे नेते हे करत नाहीत, हे लक्षात घ्या. ते स्वतः विमानाने फिरणार, गाड्याने फिरणार, कार्यकर्ते गेले उडत असं मानतात. अजितदादांनी तसं मानलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की अजितदादांचा स्वभाव मोठा गमत्या होता आणि कार्यकर्त्यांची चेष्टा मस्करी करणं, कार्यकर्त्यांची फिरकी घेणं, या सगळ्या गोष्टी ते करायचे. अगदी आपल्या पक्षातला एखादी व्यक्ती दुसऱ्या पक्षात गेली, म्हणजे समजा मंदा म्हात्रे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भाजपत गेल्या, पण त्यांची फिरकी घेणं, अशा अनेक गोष्टी गमती जमती करायचे. ते थट्टा करायचे लोकांची, नेत्यांची, आणि ते सगळे कबूल करायचे आपल्या चुका. आणि कृषी खात्याला म्हणजे काय, आमचा कृषी मंत्री असेल तो नेमका काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होतो, आता मला असा मंत्री निवडायचा की काही कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको, असं ते सरळ म्हणाले. कारण बघा, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे झाले, मग दत्ता भरणे आले, त्यावेळी अजितदादा असं म्हणाले. सुप्रियाताई सुळे या जेव्हा शरद पवारांच्या नंतर कोण, मग बंड झालं बघा, तुम्हाला आठवत असेल, शरद पवार राजीनामा देण्याची घोषणा केली, मग तो राजीनामा मागे घ्यायला लावण्यात आला त्यांना. आणि भारतीय जनता पक्षाबरोबर
राष्ट्रवादी काँग्रेसने जाण्याचे प्रयत्न केले होते, त्यांना शरद पवार यांचा आशीर्वाद होता, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले की अजितदादांना बोलू दे या संबंधी, ते गौप्यस्फोट करतील. त्यांचं बोलणं झालं की मग मी उतरीन मैदानात. आणि फडणवीसांनी सांगूनच टाकले की शरद पवार यांचा याला आशीर्वाद होता वगैरे वगैरे. आता नेमकं काय झालं हे कधीच कळणार नाही. त्यातलं संपूर्ण सत्य जे आहे ते अजितदादांनी थोडं 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 सांगितलं, सगळं सांगितलं नाही. नेमकं काय घडलं, कशामुळे घडलं, त्यामागचं राजकारण काय होतं. पण हा सगळा आता इतिहास झाला, हा भूतकाळ झाला. आता अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत. परंतु पक्ष कुठलाही असो, मला आज काही पॉलिटिकल बोलायचं नाही. मी कदाचित उद्या बोलेन की याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय असेल, नेतृत्व कोण करेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, त्यांचं धोरण काय असेल, शरद पवारांचा गट तो एनडीएत जाईल का जाणार नाही, अशा अनेक गोष्टी आपल्याला यांचा विचार करावा लागेल. पण आज हा विचार करणार. मला एक गोष्ट आपल्याला सांगायची ती अशी की राजकीय नेत्यांबद्दल स्वतःच्या सगळं पोट भरून वामकुक्षी घेत घेत टक्क्यावरती लोळत, हा असा आहे तो तसा आहे असं जे बोलतात त्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही भारतीय जनता पक्ष असो, शिंदे सेना असो, उद्धव ठाकरेंचा पक्ष असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कुठलाही गट, कुठलाही पक्ष, त्या पक्षाचा जो नेता लोकांमध्ये वावरतो, तो आपले कौटुंबिक सुखदुःख अडचणी बाजूला ठेवून तो सतत लोकांसाठी धावत असतो. तो आपला वेळ खर्च करतो त्यांच्यासाठी, त्यांच्या दुःखामध्ये तो सहभागी होतो, त्यांच्या आनंदात सहभागी होतो, पण दुःखातही सहभागी होतो, त्यांना मदत करतो. तो अजितदादांनी असंख्य कार्यकर्त्यांना मदत केली, असंख्य नेत्यांना मदत केली. आणि सत्तेचं राजकारण जेव्हा असतं तेव्हा सत्ता असली की वेगवेगळी पदं, निधी असेल, कर्ज असेल, सबसिडी असेल, या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात. कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागते, नेत्यांना ताकद द्यावी लागते. हे ताकद देण्याचं काम अजितदादा करत होते. त्यांना हे माहिती होतं की सत्ता नसेल तर आपण कोणाची मदत करू शकणार नाही. त्यांचं हे जे काही तत्व होतं त्याच्याबद्दल माझे मतभेद असतील, पण अजितदादांनी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना ताकद दिली, त्यांच्या सुखदुःखात मागे उभे राहिले. जेव्हा असा नेता आपल्या मनात निघून जातो आणि प्रचंड जनसागर तिथे उसळतो, त्याचं काहीतरी कारण असेल ना. अनेकांच्यावर मायेची पाखर घातली असेल त्याने, अनेकांच्या मागे ते उभे राहिले असतील, अनेकांना मदत केली असेल. एक किस्सा सांगतो आणि थांबतो. एकदा पुण्याच्या सर्किट हाऊसवरती कलेक्टर होते आणि अजितदादा होते, काहीतरी मीटिंग चालू होते, त्यांचं बोलणं चालू होतं. तेव्हा एक बाई आली, म्हातारी बाई होती. तिला काही अजितदादा कोण काहीच माहित नव्हतं. कोणीही तिच्याकडे बघतही नव्हतं, डुंकूनही बघत नव्हतं. अजितदादांचं लक्ष गेलं आणि त्यांनी विचारलं, काय आहे बाई, काय पाहिजे तुम्हाला, आजीबाई काय पाहिजे. त्यात ती म्हणाली, माझं घराचं नुकसान झाले, काही ते पावसापुरात वगैरे, छप्परही नाहीये, तर ती मला मदत हवी. मग काय, अजितदादांनी कलेक्टरना विचारलं. कलेक्टर म्हणाले की आपण आता मीटिंग मध्ये उद्या परवा तुम्ही या. अजितदादांनी झापलं, कलेक्टरना सांगितलं की उद्या परवा या म्हणजे काय, तिचं घराचं छप्पर नाहीये, उद्या या परवा या म्हणून तुम्ही टोलवाटोलवी कराल, तिला नक्की सांगा केव्हा यायचं म्हणून. मग कलेक्टरना सांगावं लागलं आणि त्यानंतर अजितदादांनी त्या महिलेच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. तिला जी मदत केली जाणार होती सरकारी नियमानुसार त्याच्या 5 पट मदत त्यांनी केली. प्रचंड माणुसकी असल्याशिवाय किंवा इतरांच्या दुःखाची कल्पना असणारा माणूसच अशा प्रकारे बारीक सारीक तपशिलात लक्ष देऊन मदत करू शकतो. अजितदादांच्या आत एक काय माणुसकीचा झरा होता, कण होती लोकांबद्दल, गरिबांबद्दल.
असा माणूस गेल्यावरती सहजपणे असंख्य लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार. अगदी फडणवीस असतील, सुप्रियाताई असतील, हे सगळे हसन मुश्रीफ असतील, अनिल देशमुख असतील आणि सामान्य कार्यकर्ते ते गदगदलेल्या सगळ्या स्वरूपामध्ये संपूर्ण गदगदलेले होते लोक. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तेथे जमलेले आहेत. पक्ष कुठलाही असतो, असे नेते जे असतात, जे लोकांमध्ये काम करणारे असतात, लोकांचे प्रश्न सोडवणारे असतात, त्यांना एक शिक्का मारून त्यांना कंडेम करणं, त्यांना बाद करणं हे चुकीचं आहे. अजितदादा हा मोठा नेता होता, तगडा नेता होता, धुरंधर नेता होता. आज केवळ राष्ट्रवादी काँग्रेसनेच नाही तर महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावलेला आहे. धन्यवाद.